गोंधळ घालतो म्हणजे खंडेरायाला चालतं, मग तुम्ही आम्हाला खायला का विरोध करतात? बरोबर आहे ना माया, बरोबर आहे ना? अजून अभंगाकडे जायला नाहीत बरं आपण. आडमुल्ला टाकराय नुसतं शेतकरी म्हणजे लगेच ध्यान माहिती त्यास. खंडेरायाला चालतं, आपण आपला देव आहे, मग आपल्याला काय चालत नाही भैया? त्या खंडेरायाला चालतच नाही, कारण महादेव असा देव आहे, एकदम भोडा देव आहे. किती भोडा? आता माझे महाराज जे आहेत ना, प्रदीपजी महाराज शास्त्री मिश्रा, हो ते मिश्रा महाराज आहेत प्रदीप शास्त्री महाराज, तर ते मी तर त्यांचे पाय धुवून पाणी प्यावं वाटतं बुवा. प्रत्येक गावाचा महादेव जागा केला हो माणसाने, नाही तर बाईचं लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष माहित पडे नाही महादेव मंदिर कोणता कोपराला आपला गावनं. हो आता एवढा जागे कर टाका महादेवले. महादेव एक दिन म्हणसा पण माहीन सांगे म्हणे, महाराज म्हणतो काय कीर्तन मग कमीत कमी सांग दे त्या बहिणीले म्हणे, रात्री 12ला बी उठाडी ती म्हणे, मला कमीत कमी ब्रह्ममुहूर्तावर उठाडत जाऊ बहिणीवर. बापरे इथलं किदरानो लावते महादेवले. हो हो त्या मूर्ती सुद्धा गोऱ्या पडायला लागल्या जाते इथल्या दोन्याला दिन्यात. करू नकाच, माझं दुमत नाही करायला पाहिजे, पण लिमिट ठेवा त्याला. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. तो महादेवाची पूजा करता करता मणिमलसूर नावाचे 2 दैत्य होते, त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग देवाकडनं मागणी मागितली. बोलू नका दादा. मग देवाकडनं मागणी मागितली महादेवाकडनं, देवा आम्ही कोणाच्या हातून मरायला नको, तुझ्या हातून सुद्धा नाही. देवाना ततास तू म्हणलं, वर दिला. आता वर दिल्याच्या नंतर हो काही लोकांच्या हातात जर का अधिकार दिला की ते लई उलट करायला लागतात नाही का, तसं आता मणिमलसूर नावाच्या दैत्यानं भगवंताला महादेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर वर मागून घेतला, मी कोणाच्या हातून मरायला नको. आता त्यांनी एवढं थैमान गाजवलं, सगळे देवादी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. आता सगळे देवादी देव गो ब्राह्मणांची हत्या करायला लागले. म्हणले आता काय करायचं? गेले ना महादेवाकडे, म्हणले देवा तुम्ही वर दिला, याला काहीतरी पर्याय व्यवस्था. मग काळजी करू नका, महाकडनं वर दिला गेला ना, मी प्रश्नाचं उत्तर पण मी शोधतो, पण मी असा वर दिलाय की मी या अवतारामध्ये त्यांना मारू शकत नाही, म्हणून मला अवतार बदलावा लागेल. मग महादेवाने अवतार बदलला. तो कोणचा? खंडेरायाचा. आता ऐका, खंडेरायाचा अवतार. मग खाणाऱ्यांना उत्तर आहे बरं का, ऐका. खंडेरायाचा अवतार झाला. आपण गोंधळ घालतो, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ घालतात ना. गोंधळ मध्ये तुम्ही 5 वर जेव घालतात काका, बरोबर आहे ना? 5 वर जेव घालतात. ते 5 वर आहेत ते देवाचे, बरोबर. आणि अजून 5 पावली जेजुरीला जातात तुम्ही. मग ते काय घेऊन जातात तिथं? हा काय घेऊन जातात ना पूजेसाठी तुम्ही. हा मग तिकडनं येताना पंगत बसते, 5 वर जेव घालतात. त्या वरांना अगोदर सांगितलं जातं पहिले गोड खावं लागेल, बरोबर आहे ना? पहिले गोड खातस ना ते देवना 5 वर्ष ना प्रसाद शेतो, आणि नंतर पंक्ती बसतीस. मग बसतीस ना तुमच्याकडे. हा ती पंगत बसणं म्हणजे ते राक्षसच नसे. का बरं? कारण मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी माझं शंकर भगवंतानं मल्हारी रूप धारण केलं, आणि रूप धारण केल्याच्या नंतर मणिमलसूर दारात पायाच्या खाली पडलेले आहेत, हातात त्रिशूल्या. मणिमलसूरानं हात आडवा केला, म्हणले देवा आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय. म्हणे हो, आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय ना? म्हणे हो. मग जेव्हा आता तू खंडेराया म्हणलेला, जेव्हा तुझे भक्त तुझी पूजा करतील, तेव्हा आम्हाला सुद्धा तो मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. मग हरकत नाही, तथाच तू जेव्हा माझे भक्त माझं गुणगान करतील तेव्हा तुम्हाला सुद्धा आठवण करून घेतील. मग आपण 5 वर जीव घालतो ते देवाचे, आणि ती नंतर पंगत बसस ना, ती खावालाच नाही, ती राक्षसनी पंगत आहे बरं का. हा तुम्ही कोणती पंगत मग बसता, देवणी का राक्षसनी? हा आठे महादेव दारमा बसले, देवना दरबार मा बेटा माडकरीच होती बुवा. आठे हाय तो वायबार सांगाय की म्हणा काय सर्व देव करणारा लोक होती ना. आठे बरोबर आहे ना, सर्व माडकरीच आहेत ना. यासले जाऊ द्या बहिणी, तुम्ही माळा टाकत जा, सांगेल मी मध्ये, जाऊ द्या. हो आणि ते महादेव खंडेरायाचं रूप पण महादेव. इकडे बघितलं हो हनुमंतरायांचं रूप, ते सुद्धा महादेवच आहे. आणि ते महादेव इथं बसलेले तुमच्या गावामध्ये. हो महाराज जेव्हा वरती गेलो ना, हो गडावर पण गेलो होतो, गडाचं आज दर्शन घेतलं. तुम्ही खूप भाग्यशाली लोक आहेत. इथं गडाची देवी या असे मंदिर आहेत, असं वाटतं की बाई इकडेच रूम करावं आणि इकडेच राहावं. हो एवढं भारी मंदिर आहे इथं. दर्शनाला काय आनंद आला महाराज, काही वेगळाच आनंद येत होता ना. श्रीकांत भैया बहुत बढिया, आपला शिवान लोक हो भाई. असो या महादेवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. आणि ज्यांचा अभंग घेतला ते नाथबाबा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा नाथबाबांना पद प्राप्त झाल्याच्या नंतर बरेच लोकांच्या पोटात दुखत होतं. कारण एखाद्याला जर एखादं पद भेटलं सगळ्यांना चांगलं वाटेल का? ते समजांना बरं वाटतं का? काही लोकांच्या पोटात दुखतं, काही लोकांच्या पोटात दुखतं. मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना वाटत होतं नाथबाबा खरं शांती ब्रह्म आहेत का. मग त्यांना राग आणवण्यासाठी काय केलं, एका यवनानं अंगावर थुंकावं. किती वेळेस थुंकला? सोपी गोष्ट आहे. हां आपल्या महाराज मंडळी कोणीच बोलू नका, बसलेल्या लोकांमधनं ऐकायचं मला.
नाथबाबांच्या अंगावर येऊन थुंकला. किती वेळेस थुंकला? हा, 4दा. बर, नेमन सांगा, करू का 3 वार? 108 वेळेस थुंकले. ओ, तो यवन 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं महाराज. वरती नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली आणि लाज वाटल्याच्या नंतर तो यवन आला आणि नाथबाबांचे पाय धरतो. नाथबाबांना सांगतो, किती शांती हो, किती शांती तुमच्या अंगी. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर राग करणं जाऊ द्या, वरती सुद्धा नाही बघितलं. अरे वरती बघायचं जाऊ दे, राग करायचं जाऊ द्या, माझ्या नाथबाबांनी त्या यवनाला सुद्धा प्रसाद, यवन अंगावरही थुंकला पण त्याला सुद्धा माझ्या नाथबाबांनी प्रसाद देऊन मुक्त केला महाराज. नाही का? तरी काही लोकांना पटत नाही. तरी काही लोक परीक्षा घेतात. पुन्हा गावात मिटिंग, एकानं विडा उचलला, म्हणले नाथबाबांचं योपत खोटं ठरवायचं. मग काय केलं? पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला, तरी नाथबाबांना राग येत नाही. अजून बी अभंगाकडे जायला नाही शिबर मी. हा, मी फक्त ज्या संतांचा अभंग आहे त्यांचं चरित्र सांगतोय. अजून अभंग पुढे शे नाही. तुम्हाला असं वाटलं ना गले गले कसा काय चाची चिंदी राही ना बुवा. ध्यानला या एक ते समजीन. काय रे भाऊ, चालणार रे? त्याच ना चित लागत नाही. काय करते पाय पडीन सांगू का बहिणी होऊन तुमले? म्हणे माया माऊलीसले सांगा, तुम्ही पोरसले कीर्तन मला येत जाऊ बहिणी होऊन. काय त्यासले ना तुम्ही हातमारी मोडी देतच, बटन दाबतात, चित्र बदलस. त्याने देखील ना तास वेळ घ्याय, चित्र बदलत नाही, जाणू घर नाही चालणार नाही. भाऊ अजून 1 तास बदलाव नाही रे हे चित्र. आणि पाया पडून सांगतो बरं का बहिणी हो, मला जरा मला आहे ना रोग बोलायला आवडतं. कारण मला आहे ना माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या लोकांना बोलायला मला काय लाजायची गरज आहे? बरोबर आहे की नाही? माझ्या लोकांना बोलायची काय लाजायची गरज आहे? मी तर असं म्हणेल, माया या पोरसले ना टीव्ही देखा माझी गंदी सवय पडी गई. पाय पडीन माफी मागीन बोल राही ना मी. त्यासले त्या ना सिरियला देखा नाटिका देखा मधमा जाहिराती येतीस ना, त्यासले त्या उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पडत ना, त्या मासा चाकेल चुकेल बाबा पटत नाही, त्या घर निघ जातात. त्याले सवय लावा माया असून कीर्तन मला याने. हो बरोबर आहे की नाही? त्याच ना डोका बी चालतात नाही वाहते ना पुरेच ना. डोकं बी काय चालेल? डोकं चालासाठी चांगलं खाणं पडत. त्याले शाळा मा बी खिचडीन घर बी खिचडीत राहस. काय डोकं चालेल त्याच ना? खरं आहे का नाही? हो, खिचडी खाई काय त्या पटा भात निघतलं तर लदवी घ्या, त्याच ना चितच लागत नाही. आणि एक खिचडी याद करी का? राजकारणाशी माझं काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही, पण खिचडी ना यादू नका मला मोदी साहेब ना पायच पडू असं वाटत. कारण इथली खिचडी होई गेली. शाळास मा बी खिचडी, भंडारा मा बी खिचडी. नाही ते पहिले तांदूळ होतात नाही. या म्हातारासले विचारा, खिचडीना पाहुणशार आहे पहिला लोकेशले, आणि पाहुणशार खिचडीना आहे तर तांदूळ भेटत नाही. ते घर कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, फुटी नको जाऊ बा असं. बरोबर आहे ना माया हो? घर माना एकच माणूस बसाडे जेवणले, खिचडी फुटी नको जाऊ बा असं. इथला बजेट कमी होता. आणि आते मोदी साहेबसनी एवढी दया दखाड दिली ना, संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजतात असा जीव करत पंगरीन झोपिले हो. खिचडी शेरे काका आज बी. खरं आहे का नाही? हो. तुम्ही नुसतं काय मग फोन करा, आमचे 10-15 महाराज येत आहेत. महाराज टेन्शन लिहू नका, या तुम्ही काहीतरी बनावा. टेन्शन नका लिहा, मसाली भात बनव, मसाली भात पै रे काका. तांदूळ येस ना इथला आणि तात्पिठी घ्या. मना गाव मा गरीबने पूर्ण लग्न जमेले. तो मंजूर येऊ ना म्हणे. रवी किरण बाबा म्हणतं काय पूर्ण लग्न दर आहे की म्हणे. महाराज म्हणतात चांगली गोष्ट आहे. अहो महाराज 8 दिनवर साखरपुडा, 1 खिसामा रुपया नाही म्हणे. म्हणतं टेन्शन नको लिहून दादा रे, साखरपुडा 8 दिनवर आहे ना म्हणे. म्हणे खिसामा रुपया नाही. अरे तू टेन्शन लिहू नको. मग म्हणे अरे तू ना पूर्ण साखरपुडा जिथला तांदूळ लागते तिथला मना पण लई जाय म्हण. तो जोडे उन्हा म्हणा हात धरली ना म्हणे. महाराज म्हणतं काय साखरपुडा करीश नाही बी 3 क्विंटल उरावेत गिराईक दज्जात म्हणे आपला घर. मी म्हणतो मी का बरं स्वतः बहिणी इज्जत घाली बोयाला सांगेश नाही, म्हणजे तांदूळच नाही इथला नेतात पिठी जायचे ना. हो हिशोब ना बाहेर. आणि त्या पोरे त्यामुळे उठीन चालणार जातं. खिचडी काही पक्का वगैरे बहिणी म्हणता. हो त्याच्यात चांगला खावडा जा बरं का बहिणी. कटायानं करत जावा. सोपं धरलेले त्या मायाशने. काय गरज माता अशी उपाधी आहे. कांदा टमाटा सुद्धा याच कापी देतच ती बहीण नुसती वगार देत. गणच उलट होई जाय अशी. त्या बी काय करते बिचारा भेटीच राहण्यात नाही. हा त्याचा बी दोष नाही ना तो. बरोबर आहे का नाही? भेटीच राहण्यात नाही. इथलं उलट करलेलचे हाते. पहिला म्हाताराच ना एवढं वजन होतं ना, वावर माझं राहत म्हातारा. ते बाईले असं वाटे म्हणा माणूस येवाना पहिले स्वयंपाक करी ठेवणा पडी बहीण. नवरा येवान पहिले रांधी ठे माय. मालक येईन जेवण करीन आणि जेवण करताच झोपीन. जेवण पहिले खाटगादी टाकी म्हण मावशी. खरं आहे का नाही आजी माय? बरोबर आहे ना? पहिल्या बाईसले एवढा दाख होता. मालक येऊन पहिले रांधी ठेयत, जेवण पहिले खाटगादी टाकी ठेयत. पण तवही गोष्ट अशी होती पुरी जास्त होत्यात त्यामुळे बिचारीसले दाख होता. इथल्या दाख माझं घेत, इथल्या दाख माझं घेत. मालक येऊन पहिले रांधी ठेवानं, त्यांना जो जेवण पहिले खाटगादी टाकी ठेवानं. एवढा दाख होता पहिल्या बाईसले. आते
आता मन बहीण हारतालिका ना उपास धरलेस गलिमाची आपेत फिरस नाही भाऊ पुरेशले झोका देस गणच उलट होई जायचे काय काय सांगा ना कोणतं सांगेन माणूस तुम्हाला हो पहिलं काहीच राहील नाही शे पहिले जर कदा सासून पुढे सुनबाई एक बी शब्द बोले ना तरी सासू सांगे वाजा नको वाजवा नाही ते मना अंडवले दुसरी करलायस खरं आहे ना आजी माय मावशी खरं आहे की नाही पहिल्या बाईसला एवढा दाखवता ना सासूना पुढे एक बी शब्द बोले तरी सांगे वाजा नको वाजवा नाही ते मना अंडवले दुसरी करलायस आता सासू वाचणं ते शिट्ट्या फुकानच बंद होई गे कुवाराला भेटत नाही अर्धाना किरोज नंबर लागीन हा उशीन सत्यानाच आपण करली शे म्हणेन सांगस चांगला खावाडा जाऊ बहिणी त्यासले बी या आपला दाखला चित्र बी येत नाही असले चांगलं खावं त्यासनं कीर्तन चित लागत नाही माया काय चित बी लागाले नाही खिचडीच नाही मग पहिला म्हातारा खाय त्या बाबासले विचारा उडीद निदाय रातले बिंजे माय आणि पायटामा उठाडीस 5 वाजले या पहिले उडीद निदाय खा रे बरोबर आहे ना कच्ची दाय खावाडे मन माय नाही ते गावरान तूप राय नाही ते मग तेलमा बाकर बिंजाड दे आणि सकाळी मग खावाला आहे हा ते आपला लेकरी झोप माय उठता सांगतो माव मालपाव हो माव मालपाव अरे तू पाव काय काय आत पाव या रे काका अरे तू भाजी बाकर ना काला का रे ओ पाव खावाडाना चांगलं बरं का बहिणी पण आता खिचडी डोका माही काट टाका थोडा दिन म्हणजे तुमचा अधिकार मोठा आहे तुमले मिशी काढायला पाहिजे इथला मी मोठा नाही शे पण बाईने खिचडी करणं म्हणजे तद्दन कटाया करणं स्वयंपाकले म्हणजे जाडी भाषा मग बोलाव नाही मी तुमले तद्दन कटाया करणं म्हणजे खिचडी टाकणं आणि याच ना गुपचूप खायले ना म्हणजे भेटीच राहण्यात नाही विलाज नाही त्या गोष्टीसले असे समजदार लोक आहेत त्या विठ्ठल नाथबाबांच्याकडे एक माणूस गेला पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना रागायला पाहिजे म्हणून गेलेला होता बरं का पण नाथबाबा काही बोलत नाही देवाऱ्यापर्यंत गेला चप्पल घालून तरी नाथबाबा बोलत नाही उलट का नाथबाबांनी स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरिजे आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला आपलं शास्त्र शिकवतं अतिथी देव भव आपल्याकडे आलेल्या अतिथीला आपण काहीतरी चहा पाणी विचारलं पाहिजे जेवण विचारलं पाहिजे अशी आपली संस्कृती आहे बरोबर आहे की नाही असं तर संत पण सांगतात हो अतिथी आपल्यासाठी देव असतो अजून सांगू का एका अभंगामध्ये संत सांगतात साधू संत येती घरात तोची दिवाळी साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा हो अतिथी देव भव हाय फक्त वाचापुरतं राहायचे अतिथी बरोबर आहे का नाही अतिथी देव भव हाय फक्त वाचापुरतं राहिले ना अतिथी बी तसाच पाहिजे समजदार बरं एकच दिन मुक्कामाला पाहिजे काय काहीचले तू व्याई सांगस का व्याई तुम्ही जाव होतात ना आज जाव तू पण ते गाडी ना प्रॉब्लेम वाट राय ना निघ रे व्याई तू सांग राय ना गाडी तो लगून राय ना अतिथी कोणाला म्हणावं तो देवाच्या लेवलचा असला पाहिजे बरोबर आहे की नाही एक पाहुणा घ्या दोन्ही नवरा बायको सकाळी मा बी जेवण संध्याकाळ जेवण सकाळी मा पुरण संध्याकाळ बजीच नाही आमटी चांगलं चांगलं खावायला भेटी अवसरकेच नाही बाई म्हणे काय दांगडू कुशी घ्याव घरमा निघत बी नाही मग दोन्ही नवरा बायको घरमा घ्यात म्हणे याला काढा बरं तुम्ही तू म्हणे आता नातेवाईकचे त्याला काढणं म्हणजे बदनामी होणं एक काम कर काय तू फक्त बय बय रड मी तुला बय बय आणसू म्हणे तू खोटं खोटं रड मी खोटं खोटं आणसू तुले चालीन म्हणे याने आवाज दिना पाहिले स्वयंपाक कर आता या म्हणे अवघर माग्या का दिले दनादन ना काठ्या मारे बाई नका ना ओ माय मी मरणू ना पाहुणा पै घ्या दरवाजा उघडा बैठक हॉलमा पाहुणा काय दिखना नाही दोन्हीसले इथला आनंद होई घ्या पै घ्या म्हणे पाहुणा माणूस म्हणे मी कसं बय बय मार तुले बाई म्हणे मी बी कसं खोटं खोटं रडू म्हणे पाहुणा साना वाटा सांगे मी बी कसा बय बय जायला नाटक करू म्हणे असा पाहुणा काय काम ना अतिथी देव भव आपल्याकडे आलेल्या अतिथीला जेवायला सांगायला पाहिजे स्वतःच्या पत्नीला सांगितलं स्वयंपाक लाव म्हणले स्वयंपाक लावला माणूस जेवायला बसवला पर दादा त्या माणसाच्या नंतर लक्षात आलं आपण आलतो कशासाठी नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून पर नाथबाबांना रागच येत नाही मग नाथबाबांनी त्या माणसाला जेवायला बसवलं स्वतःची पत्नी जेव वाढते लक्षपूर्वक ऐका गिरजाई जेव वाढत्या या माणसाच्या लक्षात आला आपण तर इथं राग आला पाहिजे म्हणून आलोया पण नाथबाबा आपल्याला जेव घालतात पाहता नाथबाबांना राग कसा येईल मग काय केलं म्हणतो गिरजाई जेव वाढत होती उठला माणूस आणि गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला आता मी तुम्हाला विचारतो गुंजाळनगरच्या सगळ्या लोकांना परिसरातून आलेले भाविक भक्तांना सगळ्यांना विचारतो
आपल्या घरी कोणीतरी अतिथी आलेला आहे, तुम्ही पत्नीला जेवायला सांगितलं त्या माणसाला, आणि पत्नी जेवू वाढतीया आणि तो परका माणूस आपल्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला, कसं काय वातावरण राहील? जागेत ना सर्व. आपला घरी एखादा माणूसले जेवणले सांगते ना, आणि तो जेवण वाढाय राही ना, बाई जेव वाढ राही, तो उठीश बाईन पाठवर बसना, कसं काय वातावरण राहील? कार्यक्रम नाही, एक बुका मामुक करती माणूस. हा, पण माझ्या नाथबाबांनी बघितलं, यो माणूस माझ्या पत्नीच्या पाठीवर बसला, किती शांती होती बघा त्यांच्या अंगी. काय म्हणले माहिती का? गिरजे, मोठ्याचं लेकरू पाठीवर बसलंय, जरा सांभाळून पडायला नको, पोरग पडेल तर त्याला लागेल. ती माय सुद्धा तेवढी समजदार होती, ती माय सुद्धा तेवढी शांत होती. काय म्हणते माहितीये का? स्वामी धनी, काळजी करू नका हो, लहान लेकरं वागवायची सवय आहे, मी पण माय या, पोरं कसं वागवायचं कसं सांभाळायचं मला चांगलं कळतंय. किती शांती हो माय हो. पुरुष मंडळींना सांगेल, माणसाला जे पद भेटतं ना त्याच्या स्वकर्तृत्वानं भेटतं, पण त्याच्या सोबत मतलब त्याला सपोर्ट पत्नीचा सुद्धा असावा लागतो बरं का. बायको जर का सपोर्ट करत असेल तर तो माणूस लवकर सक्सेस होतो. काय मत आहे बापू तुमचं? बरोबर आहे ना. माणूस पुढे जातो ना, त्याच्या मागे बाईचा हात असतो. काय काय लोक असं वाटेल महाराज जास्त फॉर्म मला ना बाईसले, अजिबात नाही. सत्यता मांडायला मला आवडतं, कारण या मायचा जर तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्हाला गावात कोणीच मानत नाही. यांच्यामुळे तुमची इज्जत आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता नाही म्हणशात तुम्ही, पण मान्य करणं पडेल. चौकात जर तुम्हाला 4-5 मित्र भेटले आणि फोन केला तुम्ही घरी, पत्नीला सांगितलंय एक काम कर, काय माझ्यासोबत 5-6 मित्र येत आहेत, हो जरा चहा वगैरे बनव ना. बाईनं लगेच ते मित्रांना घेऊन गेल्याच्या नंतर हातात पाणी दिलं, चहा दिला की ते 5 मित्र 50 ठिकाणी विषय करतात. काही का ना भाऊ, आप्पाकडे गेलो, बापूंकडे गेलो, काय बाई होती हो, जाताच पाणी, लगेच चहा तयार, लगेच नाश्ता विचारे, जेवण विचारे. वाढली का नाही तुमची इज्जत? कोणामुळे वाढली? असा ज्या माणसाची बायको अशी असेल त्या माणसाची इज्जत आहे. आणि तुम्ही जर का 2-4 मित्र भेटणार, 5-7 मित्र भेटणार, वजन मग मित्रांनी समोर फोन करा, ए चाटी दे, आणि ती माय जर समजदार नाही राहिनी, तीन ताई सांगू कोणता करत आलेला राहिना तू आखो, मग समजिले यान घर मागायरा कुंदा मातेलचे रे वो. हा, तुम्हाला सपोर्ट या मायचा आहे तर तुमची इज्जत आहे, बरोबर आहे की नाही? या मायच्या सपोर्ट शिवाय तुम्हाला इज्जत नाही. बायकोचा सपोर्ट असला पाहिजे. काही काही माणसं ऐकायला तयार नाही. एक म्हणे गाव महाराज तुम्ही आज सांगतास म्हणे बाईशिवाय सपोर्ट नाही, म्हणता हा तो घर माग्या, बाई सांगे खरं आहे म्हणे, मग आमनाशिवाय तुम्ही इज्जत नाही, आवरायच नाही. बाई म्हणे ऐका ना, हाव म्हणे अजिबात नाही, बट गाव म्हणा ऐकस, बट गुंजवाळ म्हणा ऐकस म्हणे, ऐका ना म्हणे, हा आवरायच नाही. भाऊ बाई म्हणे मग परीक्षा लेवानी काढली म्हणे परीक्षा, आणि नेमका राजकारणी माणूस होता, आमदारकीने निवड होती, हा भाऊ फॉर्ममा भाषण दिला. आपल्या गावाचे सगळे रस्ते मी सिमेंट काँग्रेसचे करून दाखवेल, तुम्हाला संडाशी मंजूर करून आणेल, तुमचे सगळे घरकुल ज्यांना घर नाही त्यांना घरकुल मंजूर करून आवितला फॉर्ममा भाषण दिला गावमा. बाईनीच 7-8 वर्षना पोऱ्याला दाट दिना म्हणे, बाळ्या जाहीर तुम्ही बापले सांग पुरण वाटायला बोलाव. 7-8 वर्षना पोऱ्या ना बाप भाषण दिला ना भाऊ जोरात, तुमले संडाशी बांध दिसू, घरकुल मंजूर कर दिसू, कोणा काही कामे होते त्या मंजूर कर लईसू, असं करू येऊ करू तेऊ करू. काही काही लोक बोलायला आहे काही करतात नाही, बोलायला आहे काही करतात नाही. हो, मी कोणाच्या भक्तीवर अजिबात दोष देत नाही. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत कोणाला खोटं म्हणत नाही. ते अंगात येणं वगैरे ते अजिबात मी खोटं म्हणणार नाही. आज बी ते कामे गडवरते मी, कारण मी अजून चिंतन नाही केलं या गोष्टीचं, म्हणून मी नाही म्हणणार नाही. कदाचित भक्ती संतोष बाबा भक्ती असते ज्याची त्याची. फक्त मी भगत लोकेशला एक विनंती करसू, तुमची भक्ती आहे ना, भक्ती करा, फक्त बोलान टाईमले तोल सांभाळीशनी बोलत जा. आमना गावमा एक भगत होता, त्यांकडे गुड्या होण्यात का तो एक दिन असा फॉर्म माही घ्या, आताल बांधू पाताल बांधू नदी बांधू नाला बांधू, घर माई बाई रांता रांता म्हणे, घरनी मोरीनं बितळ पड झाले तेवढं बांधल्या म्हणे, इथला आताल नि पाताल नका बांधू. हां तेवढं ध्यान मा ठेवा. कीर्तनशी आहे तुम्ही आज शिट्ट्या मार्यात काल दिन खडा मारशात, तसं काही करू नका. आता काय यो भाऊ जरा फॉर्म मध्ये म्हणत होता, ज्याचे संडाशी नाही त्याचे संडाशी मंजूर करलीसू, ज्याचे घरकुल नाही त्याचे घरकुल मंजूर करलीसू, आणि 7-8 वर्षना पोऱ्या म्हणे पप्पा हो म्हणे काय मन माईन पुरण वाटाल बोलाव, याली युवा मग आमपुटे. अहो रागारागात घरी आला, बायकोला म्हणतो ए तुला अक्कल आहे का, मी एवढ्या लोकांमध्ये भाषण देत होतो, एवढ्या वजनात भाषण देत होतो, तू उगाच म्हणले पोराला पाठवलं म्हणते पुरण वाटायला बोलवलं. आणि ज्या लोके भाषण ऐकायला होता त्या दामडो दे काल पुढे लोकांना स्वभाव याव. काही काही लोक ते चेटाडीन मस्त अंग शकतात, बाकी नसले इथली घाण सवय रास ना. 2च जर भांडण होत, 3रा जर वर जाल घ्या ना, लगेच तो एक सांगलाय होत नाही रे घर, तुला काय काम पडावे, म्हणजे मिटाडू नको वाढू दे असं. तेवढं बरं आहे तुमच्याकडे, तसा कोणी किडा पाडणार नाही शेत नाही ना. हा का समजदार लोक तिकडे ना तुमच्याकडे.
आता बाईला म्हणतो काय का तुला काय अक्कल आहे का? मी एवढ्या वजनात भाषण करतो तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं, बाईने आठवण करून दिली. मी सांगतो मी ठरवते इज्जत वाढाव सुबी आणि मी ठरवते घटाव सुबी. म्हणे आते ही काही गई राखीले. बाई बाहेर आली. जे लोक उभे होते त्यांना म्हणे तुमले काय वाटस मी मन माणूसले काय पुरण वाटायला बोलावं का? अजिबात नाही. मना माणूस आमदारना प्रचार कराय ना तुम्ही एवढा लोक मना माणूसने सभाले बसेल शेत, मग खाली हातानं कसं काय पाठवायचं? मग खाली खाली कसं काय वाटलाव ना एवढा सभा लोक येईल ते. मग मी पुरण वाटी ठेयलशे मन मालकले आज सांग पुरण वाटी या बुवा. राखली का विकली? राखली. हा अधिकारी माहिती आहे. आपण जास्त वाजा ना याच ना शिवाय आपले या 4 लोक मानतस ना या टाईमवर चहा बनाय देतं मनीषीन मानतस. हो. आणि त्या नाथबाबांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला. आता ऐका ते नाथबाबा तुम्हा आपल्या जीवनात सांगत असताना साधकांना सांगत असताना सांगतात की भैया अगर तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल, भगवंताच्या नजदीक जायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताला काय आवडतं ते तुम्हाला करावं लागेल. साधकांनी विचारलं नाथबाबा भगवंताला आवडेल ते आम्ही करायला तयार आहोत, पण भगवंताला आवडतं काय जर आम्हाला कळेल का? तर माझे नाथबाबा सोपं करून सांगतात अभंगाच्या प्रथम.